नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ आराध्य चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत स्वामी विवेकानंद या विषयावर अप्रतिम असे 10 ओळीचे मराठी भाषण। चला तर मग पाहूया। स्वामी विवेकानंद, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होत नाही तोवर थांबू नका। उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होत नाही तोवर थांबू नका। असा जगाला महान संदेश देणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद। स्वामी विवेकानंद हे एक कुशल वक्ता व महान तत्वज्ञानी होते। त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते। लहानपणी स्वामी विवेकानंदवर त्यांच्या आईवडिलांनी उत्तम संस्कार केले। त्यांना धर्म, विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य तसेच वेद, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत इत्यादींचे सखोल ज्ञान होते। सन 1898 मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाषणाची सुरुवात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो अशी केली। तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला। त्यांचे ते भाषण खूप प्रसिद्ध आहे। रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते। त्यांनी जनतेच्या उद्धारासाठी रामकृष्ण मिशन व रामकृष्ण मठ स्थापन केले। आजही ते कार्यरत आहे। अखेर 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंदांनी पश्चिम बंगालमधील बेलूर मठ येथे समाधी घेतली। स्वामी विवेकानंदांचे कार्य व विचार नेहमी आपल्याला प्रेरणा देतात। स्वामी विवेकानंदांचे अलौकिक व्यक्तिमत्व होते। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।